सर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सर्वाधिक निवडणूक 2026 संपर्क कार्यालय दावरवाडी गट मधून जे उमेदवार उभे आहेत सर, तर उमेदवार कोण आहे सर? आपण जनतेला काय आव्हान करतो? आज 51 दावरवाडी गट इथून जयश्री राजू वाघमोडे, राईबाई भाऊसाहेब वाघ आणि हे 3 उमेदवार या गटातून उभा आहे. वाघमोडे सरांचा परिचय जास्त मी सांगण्याची गरज नाही. ते जरी शिक्षक पेशाला असले, त्यांनी आणि मी नियोजन मंडळामध्ये आम्ही दोघांनी बरोबर काम केलंय. अत्यंत अभ्यासू आणि धडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि एकनिष्ठ आहेत. ते शिवसेनेशी पहिल्यापासून एकनिष्ठ आहे. साहेबांशी, भुमरे साहेबांशी, विलास बापूशी एकनिष्ठ आहे. आज या ठिकाणी त्यांना साहेबांनी मोठ्या आशेनं एक सुशिक्षित उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिली. त्यांना या परिसराचा चांगला अभ्यास आहे, स्टडी आहे आणि तळमळीचा कार्यकर्ता आहे. मला तर माझी अशी भावना आहे की सगळे शिवसैनिक असो, परिसरातले नागरिक असो, यांना विचारात घेऊनच मला सुद्धा या ठिकाणी त्यावेळेस विचारात घेतलं होतं. तर मी सुद्धा सरांचंच नाव त्यावेळेस प्रपोज केलं होतं की एक अभ्यासू माणूस आहे आणि त्यांना लोक जास्तीत जास्त मतांना निवडून देतील. 3ही उमेदवार या गटातले चांगले तरुण आहेत आणि त्याच्यामुळे ते निवडून येतील ही मला आशा. सर आपलं पूर्ण नाव सांगा. मी आप्पासाहेब पाटील निर्मळ. सर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि दावरवाडी गट मधून जे आपले तुमचे मेसेज उभे आहेत ना, तर त्यांच्या संदर्भात पूर्ण माहिती द्या की ते निवडून आल्यावर महिलांचं निवारण कसं करणार त्याच्याबद्दल पूर्ण माहिती. माझी पत्नी जयश्री राजेंद्र वाघमोडे यांना या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संदीपानजी पाटील भुमरे साहेब, तालुक्याचे कार्यसम्राट आमदार विलासजी बापू भुमरे साहेब यांनी उमेदवारी दिलेली आहे. निवडून आल्यानंतर काय काम करणार, तर या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न आहेत. ग्रामीण भागातले आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे. त्यानंतर शाळेचे प्रश्न आहेत. अनेक ठिकाणी शालेय इमारती नाहीयेत, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्याची सुविधा नाहीये, त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, कृषी विभागाशी त्या निगडीत आहेत आणि त्याही सोडवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. महिला सक्षमीकरणासाठी त्या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या कोणत्या योजना आहेत त्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी तो निधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच ज्या काही निराधार महिला आहेत, वयोवृद्ध पुरुष आहेत किंवा आणखीन ज्यांच्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्यांच्या आहेत, अंध, अपंग, तर या ठिकाणी त्यांच्या ही सर्व समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. अनेक या ठिकाणी अनेक विकासाची गंगा तर माननीय छत्रपती संभाजीनगरचे खासदार भुमरे साहेबांनी, विलासजी बापू भुमरे साहेबांनी आणलेले आहेतच, पण जे काही आणखीन अर्धवट राहिलेल्या काही रस्त्याच्या वर काही समस्या राहिलेल्या असतील तर त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर दावरवाडी गट मधून काय काय मोठी समस्या आहे जे तुमचे मेसेज निवडून आल्यावर तुम्ही सर्वप्रथम त्याच्यावर काम करता? काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी रस्त्याची समस्या आहे. रस्त्याची समस्या आहे. प्रथम प्राधान्य त्या रस्त्याच्या समस्या सोडवण्यासाठी मी देणार आहे. त्या ठिकाणी मग काही पांढर रस्ते करण्याचा प्रयत्न, काही सिमेंट रस्ते, डांबरीकरण, जे काही वाड्या वस्त्या जे आहेत त्या डांबरीकरणाच्या माध्यमातून, सिमेंट रस्त्याच्या माध्यमातून आणि पांढर रस्त्याच्या माध्यमातून जोडण्यासाठी प्रयत्न करणार. सर दावरवाडी गटची जनतेला काय आवाहन करणार तुम्ही की जास्तीत जास्त धनुष्यबाणवर अमूल्य बहुमत भरघोस मतांनी विजय करा? या ठिकाणी विजय तर या ठिकाणी मतदार बंधू, मायबाप त्या ठिकाणी करणारच. कारण या ठिकाणी असे काही काम माननीय भुमरे साहेबांनी आणि बापूंनी केलेले आहेत की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जाल, ज्या ठिकाणी पाहाल त्या ठिकाणी भुमरे साहेबांचंच नाव निघतं. भुमरे साहेबांच्याच कार्यपद्धतीवर आम्ही विश्वास ठेवून त्या ठिकाणी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून
या ठिकाणी ज्या समस्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर उमेदवारांचे नाव सांगा ना, आपले नाव पण सांगा. माझे नाव राजेंद्र गंगाधरराव वाघमोडे. मी श्री बालाजी विद्यालय दापनगर दक्षिण या ठिकाणी मुख्याध्यापक आहे. माझी पत्नी जयश्री राजेंद्र वाघमोडे या शिवसेना या पक्षाकडून धनुष्यबाणावर दावरडी गटातून त्या उभ्या आहेत. तसेच दावरडी गणातून राहीबाई भाऊसाहेब वहाग या उभ्या आहेत आणि नांदेड गणातून उदयसेन रामचंद्रजी काळे हे नांदेड गणातून उभे आहेत.